केक असा हा एक पदार्थ आहे की जो मुलांना भरपूर प्रमाणात आवडतो आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण बाहेरचा केक जो आहे मुलांना अजिबात न देता घरी बनवूया. पण बऱ्याच वेळेस काय होतं, केक बनवताना केक फसतो. एकतर केक जो आहे व्यवस्थित फुगत नाही, फुगला तर आतून कच्चा राहतो आणि जरी आतून शिजला तरी सुद्धा हवा तसा जाळीदार होत नाही. तर त्यासाठी काय चुका टाळायच्या आणि काय टिप्स पाळायच्या इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर प्रमाण पाहून घेऊया. आता 1 वाटी इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. कुठलंही दूध घ्या, गाईचं म्हशीचं काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जी आपली नॉर्मल दुधावरती साय आलेली असते ना, ती साय घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी साय घेतली. त्यानंतर 3 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे. जास्त आंबट दही असेल तर 1च चमचा घ्या. त्यानंतर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलं आणि ज्या वाटीने आपण दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घातली. आता मेजरमेंट जे आहे संपूर्ण व्यवस्थित घेतलं की केक अजिबात फसत नाही. त्यानंतर विप्सच्या साहाय्याने सर्व जिन्नस जे आहे छान असे एकत्रित करून घेतले. म्हणजेच की साय, त्यानंतर आपण दही घातलेलं आहे तर त्यातमध्ये थोड्याशा गुठळ्या असतात तर ते व्यवस्थित अगोदर एक जीव करून घेतलं. त्यानंतर साधारण 4 चमचे इतकं मी इथे तेल घातलेलं आहे. नॉर्मल आपलं जे तेल असतं रिफाइंड ऑइल ते घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, कारण जिथे केकच्या बॅटरमध्ये गुठळी येते तर तिथे केक जो आहे आजूबाजूला कच्चा राहतो. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. आता इथे मी मैद्याचा बनवत आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा बनवू शकता. आता ज्या वाटीने आपण दूध आणि पिठी साखर घेतलेली होती त्याच वाटीने मी 2 वाटी मैदा आणि त्यानंतर 3 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे. आता मिल्क पावडरने काय होतं, छान अशी एक चव येते आणि क्रीमी टेक्स्चर सुद्धा येतं. तर हे सर्व जिन्नस जे आहेत आवर्जून नक्की घाला. एकही जिन्नस स्किप करू नका. सगळे जिन्नस जे आहेत घरात अवेलेबल असणारे आहेत. तर आता व्यवस्थित विप्सच्या साहाय्याने एकच डायरेक्शनने फेटाळून घ्यायचं. ही सुद्धा टिप्स जी आहे खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण उलट सुलट फिरवतो तर त्यामध्ये व्यवस्थित हवा भरली जात नाही बॅटरमध्ये आणि मग आपला केक फुगत नाही. आता या बॅटरला जे आहे 5 मिनिटं साईडला ठेवलं. त्या अगोदर इकडे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली. तर कढईमध्ये स्टँड ठेवून कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली. त्यानंतर केक टिन जो आहे तेलाने आणि थोडंसं पीठ लावून जे आहे ग्रीस करून घेतलं. आता हे जे आहेत आपण अगोदर पूर्वतयारी करून घ्यायची. ज्यावेळेस आपण केकच्या बॅटरमध्ये सोडा किंवा मग बेकिंग पावडर घालू आणि त्यानंतर आपण कढई प्रीहीट करायला ठेवली किंवा केक टिन जो आहे ग्रीस करायला घेतला तर तोपर्यंत काय होतं, ते बेकिंग पावडर किंवा सोडा डिॲक्टिवेट होतो. तर ही टिप्ससुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता इथे मुलांसाठी बनवत आहोत तर काहीतरी हेल्दी होऊन जाऊ द्या. तर इथे मी थोडेसे काजूचे काप आणि थोडेसे बदामाचे काप घातले. त्यानंतर चिमूटभर मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा जो आहे बेकिंग सोडा घातला. आता यावर 1 ते 2 चमचे दूध घालणं आवश्यक आहे, कारण काय होतं, सोडा बेकिंग पावडर छान पद्धतीने ॲक्टिवेट होतात. आणि आता परत सुद्धा आपल्याला एकच डायरेक्शनने याला जे आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान असं एकच डायरेक्शनने फेटाळून घ्यायचं. म्हणजे सोडा जो आहे छान एकत्रित झाला पाहिजे, एकसंध झाला पाहिजे आणि छान पद्धतीने ॲक्टिवेट सुद्धा झाला पाहिजे. ही सुद्धा टिप खूप महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळेस सोडा व्यवस्थित ॲक्टिवेट होत नाही किंवा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होत नाही त्यावेळेस काय होतं, सोडा जो आहे एकच ठिकाणी थांबतो आणि मग आपला केक जो आहे हवा तसा फुगत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आपला केक आपण इतकी मेहनत करून सुद्धा आपला केक का फुगला नाही. तर अशा छोट्या छोट्या काही चुका असतात त्या आपल्याकडून होतात आणि मग आपला केक व्यवस्थित होत नाही. आणि केक चांगला झाला नाही तर मग मुलंसुद्धा केक खात नाही. तर हे बघा, असं काहीशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. खूप जास्त घट्टसर नाही आहे किंवा खूप जास्त पातळ नाही आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बॅटर सर्व पाहू शकता. एकही बॅटरमध्ये गुठळी नाही आहे आणि मी छान असं 2 ते 3 मिनटं फेटाळून घेतलं. त्यानंतर केक टिन आपलं ग्रीस झालेलं होतं. मग अजिबात कसली वाट न पाहता सर्व बॅटर जे आहे मी इथे केक टिनमध्ये घातलं आणि इथे मी टॅप टॅप करून घेत आहे. आता
आता हे टॅप टॅप करणं सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण एक्स्ट्राची जी बबल्स असतात, एक्स्ट्राची जी हवा असती ती आपल्याला काढून घ्यायची आणि केकचं जे बॅटर आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आता वरून थोडेसे मी ड्रायफ्रूट घालत आहे, थोडेसे गार्निशिंगसाठी जे आपले बदामाचे आणि काजूचे तुकडे होते ते घातले. आता इथे तुम्ही अक्रोड वगैरे अजिबात घालू नका, हवं तर पिस्ते घालू शकता, कारण अक्रोड जे आहे चवीला थोडेसे खवट असतात, त्यामुळे इथे मी त्यांचा वापर केलेला नाही. त्यानंतर आपलं बॅटर जे आहे केक टिनमध्ये सेट झालेलं होतं. कढईसुद्धा छान प्रीहीट झालेली होती. आता साधारण एक 10 मिनटं आपण कढई प्रीहीट करून घ्यायची, त्यातून वाफ निघाली पाहिजे इतकी आपल्याला कढई प्रीहीट करायची. त्यानंतर झाकण दिलं आणि त्यावर असं काहीतरी जड ठेवायचं, म्हणजे आजूबाजूने जी वाफ आहे ती बाहेर जात नाही. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि कढई प्रीहीट न करता जर आपण केक ठेवला कढईमध्ये तर केक जो आहे फुगणार नाही. आणि जोपर्यंत कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपला सोडा आणि बेकिंग पावडर डिॲक्टिवेट होईल. आणि साधारण एक 30 ते 35 मिनटं लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा. 30 मिनिट झाल्याशिवाय झाकण काढायचं नाही, कारण 30 मिनिटाच्या अगोदर आपण झाकण काढलं तर फुगलेला केकसुद्धा खाली बसण्याची शक्यता असते. त्यानंतर केक जो आहे व्यवस्थित चेक केला तर केक छान पद्धतीने बेक झालेला होता, कुठेही कच्चा नव्हता. तर मी इथे केक काढून घेतला आणि सुरीच्या साहाय्याने जे आहे बाजू मोकळ्या करून घेतल्या, म्हणजे केक टिनमधून केक जो आहे इझी पद्धतीने निघून येतो आणि कुठेही केक जो आहे केक टिनला चिकटत नाही, किंवा मग केक जो आहे व्यवस्थित असा निघून येतो, कुठेही मोडत नाही. आणि तुम्ही पाहू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे, पाहू शकता मस्त असा केक जो आहे तयार झालेला आहे. आता इतका छान केक जर घरी तयार होत असेल तर बाहेरून केक आणायची अजिबात गरज पडणार नाही. आणि मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतील आणि आपणसुद्धा मुलांना जे आहे आवडीने मनसोक्त खाऊ घालू शकतो. कुठलीही आपल्यामध्ये मनामध्ये शंका कुशंका राहत नाही. आता कटसुद्धा करून दाखवते, तर एकदम मस्त अशी जाळीदार आणि छान असा दुपटीने आपला केक जो आहे फुगलेला आहे. फक्त केक टिनमधून केक काढताना केक पूर्णतः थंड झाल्याशिवाय केक जो आहे बाहेर काढायचा नाही. आता ह्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा कमेंटमध्ये. आणि केकची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आणि ही केकची रेसिपी त्या सर्व आयांना सेंड करा ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी हेल्दी केक खाल्ला पाहिजे, म्हणजे त्यांनासुद्धा सोप्या पद्धतीत घरच्या साहित्यातून अचूक प्रमाणात हे केकची रेसिपी पाहायला मिळेल. तर चॅनलला अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.